राम राम मंडळी, उद्या युवा हिंद केसरी नावाचं मैदान होणार आहे नाशिक येथे. आणि आपल्याला बाकासूर, मथुर, गोट सर्जा सगळेच पाळताना दिसणार आहे. जबरदस्त लढत होणार आहे. 1000 गाड्यांची नोंद झालेली आहे. आणि बघूयात, सर्वप्रथम आपल्याला मल्हार सुद्धा पाळताना दिसणार आहे. मल्हार आणि आपल्याला पाळताना दिसणार आहे, ज्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो रॉकेट. ते रॉकेट आणि मल्हार ही गाडी जबरदस्त स्पीड लागणार आहे बघा या गाडीला. नात खुळा पळणार आहे गाडी ही. आणि परवाच आपण मैदान बघितलं, त्या मैदानात जबरदस्त स्पीड लावून 1 नंबर केला असा कुंदूरचा राजा आपल्याला दिसणार आहे रायबा सोबत. थारचा मानकरी रायबा आणि कुंदूरचा राजा किरणप्पा शाळगाव यांचा रायना आपल्याला पाळताना दिसणार आहे, ज्याला दुसरा बकासूर म्हणून ओळखलं जातं. अशा जबरदस्त अशा स्पीड लावणाऱ्या लाल बादशाह आणि रायना. काय स्पीड लागणार आहे या गाडीला. नाद खोळाच पळणार आहे ही गाडी. आणि आता लखनच्या तर काय जवळचंच मैदान आहे. आणि तो पैरा सुद्धा त्याचा टॉपचाच असणार आहे. लखन आणि देवा, नाद खोळा या गाडीला स्पीड लागणार आहे उद्या. बघूयात कशी पळतील लखन आणि सांडू मिस्त्रीकरांचा देवा. पिंजोडचा बादशाह मथुर सुद्धा आहे उद्या मित्रांनो. मथुर जबरदस्त स्पीड लावतोय सध्या. आणि उद्या आपल्याला लखन सोबत पळताना दिसणार आहे. बघूया गाडीला कसा जबरदस्त गॅस लागतोय. आणि साहेबराव पण पळताना दिसणार आहे आपल्याला उद्या. आणि साहेबराव आपल्याला पळताना दिसणार आहे एलियन सोबत. एलियन आणि साहेबराव मित्रांनो, काय स्पीड लागेल बघा या गाडीला. नवीनच हा जोड पळणार आहे, साहेबराव आणि एलियन. आणि आपल्या सर्वांचा लाडका, म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याची चर्चा असते अशा बैलगाडी क्षेत्रातील देव, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका, आपला सर्वांचं काळीज, बैलगाडी क्षेत्रातील कोहिनूर. जितक्या उपमा दिल तितक्या कमीच आहेत या बैलासाठी. असा हा बकासूर आपल्याला उद्या पाळताना दिसणार आहे सर्जा 10-10 सोबत. सर्जा 10-10 आणि बकासूर, जबरदस्त स्पीड लागेल या गाडीला. बघूयात मित्रांनो काय स्पीड लागतो या गाडीला, सर्जा आणि बकासूर. धन्यवाद.